शाळा भरण्याची वेळ होती. हवालदारांनी बेल दिली. तो बेल सुद्धा फार मनापासून वाजवायचा बरं का. टान 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 तो नाद घुमायचा. त्या नादामध्ये मुलांचा कल्लोळ, आवाज, आरोळ्या, दंगा. सगळी मुलं वर्गात गेली. हळूहळू बाकांवर बसली. शांतता निर्माण झाली. सुरुवात आमच्या फडके सरांचा आवाज बरं का, दमदार. प्रशाला त्या आ मध्ये असा काही दम होता ना. सगळे चिटचुप शांत. सावधान. मिलिटरी मधलाच माणूस होता. सगळी शाळा शांत झाली. प्रार्थनेला सुरुवात झाली. ही आवडते मज मनापासून शाळा. परार सरांचं संगीत, छान गाणारी मुलं आणि ते शब्द. लाविते लळाही जसा माऊली बाळा. आणि कुठल्या तरी एका वर्गातनं एका मुलाचा एक वेगळाच आवाज यायला लागला बरं का. लाविते लळाही जसा माऊली बाळा. काय त्याच्या डोक्यात आलं कोण जाणे. तो बाळा मात्र जोरात म्हणायचा. बाकी सगळे शब्द सावकाश पट्टीमध्ये बरं का. लाविते लळाही. तो लळा शब्द आहे ना, तो आमचा विद्यार्थी फार छान म्हणायचा बरं का. लळा म्हणजे अक्षरशः त्याच्या शब्दातनं तो लळा व्यक्त व्हायचा. लाविते लळाही लळाही जसा माऊली बाळा. पण एका वर्गातनं मात्र एका मुलाच्या डोक्यात काय आलं, त्याने तो शब्द लळायचा ना मोठ्यांदा. काय त्याच्यात त्याला गंमत वाटली कोण जाणे. सगळी शाळा हसायला लागली. लाविते लळाही जसा माऊली बाळा. सगळी शाळा हसत होती. हे असं रोज व्हायला लागलं. एकदा घडलं ठीक आहे. मग माझ्या लक्षात आलं की कुठल्या वर्गातनं ही गंमत चालू आहे. मी वर्गात गेलो. सगळ्या वर्गावर नजर फिरवली. मुलं फार इनोसंट असतात बरं का. चोरी काही लपत नाही. सगळी मुलं उरलेली त्या मुलाकडे बघत होती. आणि माझ्या लगेच लक्षात आलं की ही प्रतिभा कुणाची. तो प्रतिभावान मुलगा सापडला. टीचर रूममध्ये आणलं. खूप रागवलं. शिक्षाही केली. आमचे पराड सर म्हणले, सर रागवू नका हो, त्याच्या प्रतिभेला दाद द्या. त्याची प्रतिभाच आहे ही, त्याच्या प्रतिभेला दाद द्या. अशा गमती जमती खूप चालायच्या. तो मुलगा वर्गात गेला. त्याला खूप शिक्षा केली होती. आम्ही थोडे गंभीर झालो. का उगाचच आपण रागवलो, का उगाचच आपण मोठ्या आवाजात त्याला शासन केलं. शाळा सुटली. तो मुलगा बिचारा टीचर रूममध्ये आला आणि म्हणाला, सर पुन्हा नाही करणार मी. मुलांच्यातला खरेपणा आणि खोटेपणा आम्हा शिक्षकांना बरोबर समजतो. एखाद्या मुलाने जर मारामारी केली असेल ना, एखाद्याला धरून बडवलं असेल ना, तर तो अगदी सर मी नाही सर ओळखावं खोटं बोलतोय. पण हा मुलगा मात्र तसा नव्हता. त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं, सर चुकलं, पुन्हा नाही करणार. ते शिक्षक त्याला म्हणाले, अरे विसरून जा. मी पण विसरतोय, तू पण विसरून जा. काय आहे, एखाद्या शिक्षेमागचं प्रयोजन काय आहे, कशासाठी केली आहे, एवढंच लक्षात ठेव. शिस्त आवश्यक आहे. शिस्त तर फार महत्वाची. एखाद्या मिलिटरीमधल्या माणसाला विचारा शिस्तीची गरज काय आहे ती, तो बरोबर सांगेल.
शिस्त म्हणजे काय? शिस्तीची गरज नक्की आहे, पण शालेय जीवनात मुलं घडवताना शिस्त कशासाठी हे कळणं आवश्यक असतं. मिलिटरीमध्ये शिक्षा करतात, आवश्यकच असतं. प्रत्येक जवानाने शिक्षा भोगलीच असते, पण त्या शिक्षेमध्ये मिलिटरीमध्ये प्रयोजन काय असतं? त्याचा फिटनेस वाढावा. सांगतात का 1 किलोमीटर पळत जा, 500 जोर मार. हे करण्यामागचं प्रयोजन काय असतं? त्या जवानाचा फिटनेस वाढावा म्हणून. तर शाळेमध्ये प्रयोजन काय असतं? तर शाळेमध्ये त्याचा सगळ्या अर्थाने विकास व्हावा, बुद्धीचा, प्रज्ञेचा, कल्पकतेचा. हे प्रयोजन लक्षात ठेवलं ना सगळ्यांनीच, विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी, तर राग नाही मनात राहत. मला अनेक विद्यार्थी भेटतात आणि खूप अभिमानाने सांगतात, सर शिस्तीच्या बाबतीमध्ये तुम्ही केलेल्या शिक्षा आमच्या लक्षात आहेत. हे ते अपोलोनियस थेरम आणि ते पायथागोरस थेरम शिकलो आम्ही त्यावेळेस, पण आमच्या लक्षात आहेत तुम्ही केलेल्या शिक्षा की ज्याच्यामुळे आम्ही घडलो. तीच मुलं पुढे सांगतात, आता आमची मुलं पण मोठी झाली आहेत, शाळेत घातलंय एकदम हाय फाय स्कूलमध्ये, शिक्षाच नाही, तो शिक्षाच नाहीत. त्यांच्या मनात विचार येतो, मग शिक्षाच जर नसेल तर मुलं नाजूक बनतील ना. त्यांना जगात जायचंय, ज्या जगामध्ये पदोपदी ठेचा आहेत, अपमान आहेत, चढ उतार आहेत. हे सगळे आयुष्यातले चढ उतार जर पचवायचे असतील तर शिक्षा पाहिजेच. माझा एक परदेशातला विद्यार्थी आहे, तो सांगायचा, सर इथल्या मुलांना फ्रस्ट्रेशन फार पटकन येतं. आज लाईट गेले, टीव्ही बंद, फ्रीज बंद, मोबाईल बंद, ट्रेन थांबल्यामध्येच, आता काय करणार? सगळी माणसं, सगळा समाज केव्हाच होऊन जातो, निराश होतो. आपल्याकडे मात्र असं नाही बरं का, कारण आपल्याकडे प्रत्येक क्षणी, प्रत्येक पावलागणित एक चॅलेंजच असतो. आणि भारतीय ब्रेनला जगामध्ये फार मोठी डिमांड आहे ती याच गोष्टीसाठी की भारतीय ब्रेन, भारतीय विद्यार्थी प्रत्येक संकटावर मात करत पुढे जातो. शिक्षा पाहिजेच, पण त्याच्यामागे कशासाठी हे कळलं तर विद्यार्थी छान करतात. मला एका जुन्या शिक्षकांची आठवण येते, दापके सर. भयंकर कडक गणित शिकवायचे. गणित शिकवणारे सगळे शिक्षक कडक का असतात खरं म्हणजे, पण कडक. शाळेमध्ये विद्यार्थी येताना हातात छडी, का उशीर झाला, 1, 2, आणि मुलं मग ती शिक्षा घेत घेत वर्गात पळत जायचे. दापके सर एका वर्गात गेले, त्या मुलाला शिक्षा केली होती. तो रोज उशिरा यायचा, पण नंतर असं लक्षात आलं होतं की तो वर्तमानपत्र टाकतो, वर्तमानपत्र टाकून यायला त्याला उशीर होतो. हे दापके सरांना कळालं तेव्हा ते त्याच्या वर्गात गेले. त्याला उभं केलं होतं. शिक्षा काय? शिक्षा भिंतीकडे तोंड करून उभा राहा, पाठमोरा. तो बिचारा उभा होता. तिथेही थोडासा बेशिस्तपणा होताच. शर्टचा पुढचा भाग खोचलेला आणि शर्टचा मागचा भाग मोकळा. दापके सर त्याच्या जवळ गेले. पुन्हा तू तेच करतोयस, शिस्त काय तुला कळतं की नाही? शर्ट कुणी खोचायचा? तो बिचारा कासावीस झाला. तो फिरला तेव्हा लक्षात आलं त्याची विजार मागे फाटली होती. गरीब होता बिचारा. नवीन कपडे घ्यायला पैसे नव्हते. वर्तमानपत्र विकायचा आणि शाळेत यायचा. हे जेव्हा लक्षात आलं
तेव्हा सरांनी तेव्हापासून रोज शाळेमध्ये 2 डबे आणायला सुरुवात केली. निवृत्तीपर्यंत सरांनी हे ठेवलं होतं आचार. हा आचार त्यांनी ठेवला होता. काय होता हा हे आचरण? रोज 2 डबे घेऊन यायचे, एक स्वतःसाठी आणि एक त्या मुलासाठी. हे जेव्हा त्या मुलाला कळालं तेव्हा आजही तो मुलगा सरांची आठवण काढली की त्याचे डोळे भरून येतात. आचार्य, आचार्य म्हणजे कोण हो? कुणाला म्हणायचं आचार्य? ज्याचं आचरण त्याच्या बोलण्याप्रमाणेच आहे तो आचार्य. शिक्षक, पंडित, विद्वान, टीचर हे शब्दप्रयोग, गुरुजी हे शब्दप्रयोग आपण सर्रास वापरतो. ज्ञान कोणतं? विनोबा भावेंनी सांगितलेली एक उदाहरण, एक गोष्ट मला आठवते. विनोबा भूदान चळवळीचे प्रवक्ते, खरं म्हणजे फार मोठे शिक्षण तज्ज्ञच होते त्यावेळेचे. त्यांनी एका ठिकाणी असं लिहून ठेवलं आहे की ज्याचं आचरण त्याच्या बोलण्याप्रमाणे आहे तो खरा आचार्य. आणि जो सतत आपलं आचरण तपासत असतो, काही चुकत नाही ना. कसं आहे, आदर्श कोणीच नसतं, पण मी जे बोलतोय तसं मी वागतो का, हे जो सतत तपासतो, स्वतःमध्ये बदल घडवून आणतो आणि समोरच्यांना सुद्धा ते करण्यास भाग पाडतो, तो खरा आचार्य. विनोबा भावेंनी शिक्षण विषयक एक छान उदाहरण दिलंय. ते असं म्हणतात एका लेखामध्ये, त्यांनी असं नोंदवलं आहे की मी काही विद्वानांचा इंटरव्ह्यू घेत होतो. काय शिकवता? विज्ञान. काय शिकवता? गणित. काय शिकवता? इतिहास, भूगोल. त्यांनी विचारलं, गीता येते? हो, मुखोद्गत आहे. गीता शिकवणार मुलांना? हो, शिकवणार. म्हणजे काय शिकवणार? म्हणजे तोंडपाठ म्हणायला शिकवणार, घडाघडा वाचायला शिकवणार, उत्तम उच्चार करायला शिकवणार. म्हणजे काय करणार? म्हणजे काय करणार? म्हणजे काय करणार? या म्हणजे काय करणार याच्यामध्ये विनोबा भावेंनी नेमक्या अर्थानं शिक्षणाचा संदेश दिलाय. कशासाठी शिक्षण? शेती करता येते? मशीन चालवता येतं? आत्ताच्या भाषेत सांगायचं तर संगणक चालवता येतो? असं जर येत असेल तर ते शिक्षण. व्यावसायिक शिक्षणाची व्याख्या खरं म्हणजे विनोबा भावेंनी त्या काळात करून ठेवली आहे. अशा प्रकारचं शिक्षण जे शिक्षक देतात आणि हे शिक्षण ज्या शाळेत दिलं जातं ती राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा. विवेकानंदांनी सांगितलं, गीता शिकायची आहे, पहिल्यांदा फुटबॉल शिका. या सगळ्यांनी शिक्षणविषयक नेमक्या मूलभूत कल्पना सगळ्यांसमोर मांडल्या आहेत. त्या आजही अत्यंत उपयुक्त आहेत. शिकायचं तर आहेच आनंदासाठी, आणि त्याचबरोबर त्यातनं मला काहीतरी समाजासाठी काम करता आलं पाहिजे. एका शिक्षण तज्ज्ञांनी तर शिक्षण विषयक फार सुंदर कल्पना मांडली बरं का. ते असं म्हणतात की एखादं मूल छान हसरं असतं, खेळकर असतं, गोड असतं, शाळेत जायला लागतं, मोठं होतं, ग्रॅज्युएट होतो, पोस्ट ग्रॅज्युएट होतो. जसजसं तो शिकत शिकत मोठा होतो तसा तसा त्याचा हसरा चेहरा चौकोनी व्हायला लागतो. असंही का हो शिक्षण? की जे शिक्षण माणसाला आनंदापासून वंचित करतं ते शिक्षण? का माणसाला जे हसायला शिकवतं, दुसऱ्याला मदत करायला शिकवतं ते शिक्षण? रमणबाग शाळेमध्ये असे असंख्य उपक्रम चालू असतात.
शिक्षकांच्या नावाने आणि मुलांच्या नावाने हाका मारणं हे एक मुलांचा फार आवडीचा विषय आहे. एकदा एका वर्गामध्ये एक मुलगा म्हणाला, तास कोणाचा आहे रे? कॅलिफोर्नियाचा. तास कोणाचा आहे रे? न्यूटनचा. तास कोणाचा आहे? हिटलरचा. मुलांना फार गंमत वाटते याच्यामध्ये. एका वर्गामध्ये मुलांनी त्यांच्या सर्व मित्रांची नावं प्राण्यांची ठेवली होती. तो अख्खा प्राण्यांचाच वर्ग. अरे आज घोणच नाही का आला? अरे फोर्सेसच्या घरी काय झालं माहिती का? फोर्सेसच्या घरी आज एक कार्य आहे म्हणून तो नाही आला. बरं. आणि त्या नागोबाचं काय झालं? नागपंचमी आहे, कसा येईल तो आज शाळेमध्ये? सगळी नावं प्राण्यांची. गंमत असते. आणि मला ते परार सरांचं वाक्य पुन्हा पुन्हा आठवतं. सर, रागवू नका, ही मुलांची प्रतिभा आहे, त्या प्रतिभेला दाद द्या. फक्त हे करत असताना त्यांच्या हातून काही वाईट त्रासदायक घडत नाही ना, एवढं बघायचं. एकदा एका वर्गामध्ये एका खोडकर मुलाने बाक उचलला आणि अक्षरशः वरच्या मजल्यावरनं खाली टाकला. ताकद असते हो पोरांच्या अंगात, मस्ती पण असते. काय त्याला शाळेतनं काढून टाकणं काय अवघड होतं का? बोलून घेतलं पालकांना पण. माझ्या डोक्यात सतत असे विचार येत असतात की या प्रश्नाकडे वेगळ्या दृष्टीने काही बघता येईल का? पटवून देता येईल का? आपल्याला जे सांगायचं आहे ते समोरच्याला पटवून देता येईल का? मला जर समोरच्याला पटवून देता आलं तर खरा मी शिक्षक. पालक आले. पालकही खूप चिडलेले होते. मुलांनी असं केलं, काय बिघडलं? मुलगाच आहे ना तो. मुलं बाकं टाकणार नाही तर काय तुम्ही टाकणार का? त्यांचा एकूण संताप मी बघितला. बसा म्हणलं. कधीही चिडलेल्या माणसाला प्रत्युत्तर द्यायचं नाही, हे एक माझं धोरण होतं. बसा. बसले. पाणी घ्या. पाणी दिलं. राग काही शांत झाला नव्हता. थोड्या वेळाने मी काय करतो माहिती का? एक तंत्र आचरतो. अशी कोण चिडलेली माणसं असतील, बसा सांगतो आणि तेवढ्यात काहीतरी दुसरी 2-4 कामं करून घ्यायची. अरे त्या नोटीसचं काय झालं? अरे त्या ह्याचं काय झालं? अरे त्या कामाचं काय झालं? ते पत्रक बघू मला जरा. वेळ ही गोष्ट अशी आहे की ती माणसाला हळूहळू विचाराकडे नेते. त्या सत्सद विवेक विचाराकडे ती नेत असते. तेवढा वेळ जाऊ द्यायचा असतो, कारण त्या वेळेमध्ये तो एकदम संतापलेला असतो. भावना अशाच असतात, एकदम उफाळतात. शांत व्हायला थोडा वेळ लागतो. त्या पालकांना म्हटलं, बसा की. काय झालं? अहो एवढं काय त्याच्यामध्ये? मुलांनी बाक उचलून टाकला. काय किंमत आहे बाकाची सांगा? देतो ना पैसे. हा घ्या चेक. चेक राहू द्या तुमच्याकडेच. पण थोडी एक कल्पना करा. तो बाक त्या मुलांनी वरनं टाकला. तिथे खाली तुमचा मुलगा असतात तर? हा ते बाकी खरे. चुकलंच माझ्या पोराचं. बोलवा त्याला जरा. 2 धपाटे मारतो. नाही, धपाटे नका मारू. समजून सांगा. मुलांच्या या खोड्या असतात ना, या खोड्या वेगळ्या वळणावर जाणार नाहीत हे बघणं शिक्षकाचं काम. एक विद्यार्थी होता बरं का. तो काय करायचा? शाळा भरायच्या आधी लवकर यायचा. पूर्वीची लाकडी बाकं, त्याच्यामध्ये गॅप. हा काय करायचा? लवकर यायचा आणि टाचण्या उलट्या करून त्या बाकाच्या फटीमध्ये लावून ठेवायचा.
आणि मग सावकाश उशीर यायचा. त्या बाकावर एक गरीब बिचारा मुलगा साधा बसायचा आणि तो मुलगा खुर्चीवर बसला की ते टोचायचं आणि मग तो ओरडायचा, आ. याला आनंद वाटायचा, हसायचा. मुलांच्याही लक्षात आलं की हा उद्योग कोण करतंय तो. मुलं पण हुशार. मुलांनी काय केलं, एकदा लक्षात आलं की हा उद्योग करणारा हा विद्यार्थी आहे. त्या दिवशी त्याला शाळेमध्ये यायला उशीर झाला. मुलांनी सगळी रचना करून ठेवली होती. सगळी बाकं पूर्ण भरली होती आणि त्याचा बाक रिकामा होता. आणि त्याच्या बाकाला त्यांनी तो उपक्रम करून ठेवला होता टाचण्या लावण्याचा. मे आय कम इन सर? त्याला म्हणला, उशीर का झाला, जा पटकन जाऊन बस त्या बाकावर. तो गेला. त्याच्या लक्षात आलं काय वेदना होतात ते, आपण जे करतोय त्याचे काय परिणाम होत आहेत ते. मुलांना हे समजलं पाहिजे की आपण जे करतोय त्याचे परिणाम काय आहेत. आणि हे जर परिणाम कळले नाहीत किंवा कळून दिले नाहीत किंवा समजून सांगितले नाहीत तर त्याचं रूपांतर हळूहळू त्या खोड्यांचं रूपांतर आणखीन काही मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये होत असतं. म्हणून मुलांवर रागवायचं नाही, पण काळजी मात्र घेतली पाहिजे. काही शाळांमध्ये अशा घटना घडतात. मुलगा पळत पळत आला आणि एका भिंतीवर पटकन आपटला. डोक्याला जखम झाली. शिक्षकांनी प्रथमोपचार केला, दवाखान्यात नेलं. घडलंय बरं हे. आणि त्याला घरी पाठवलं. जखम दुरुस्त केली, प्रथमोपचार केला, लागलं होतं त्याला. घरचे आले संतापून. काय झालंय आजकालमध्ये, काय एकुलता एक मुलगा, त्याला इतकं 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 कोशामध्ये ठेवायचं की बाहेरच्या जगाची ओळखच होत नाही. घडलंच, मोर्चा आला शाळेवर. आणि खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ती भिंत शाळेची फोडायला लावली. शाळा काय करणार बिचारे. भिंत मोडली, फोडली. ती भिंत कशासाठी लावली होती की एका स्वच्छतागृहामध्ये जाताना थोडंसं वळसा गळून जाता यावं म्हणून ती अर्धी भिंत लावली होती. प्रयोजन विसरले आणि केवळ एखादी घटना घडली म्हणून पूर्णपणे भिंतच मोडायची, भिंत फोडायची. विचार करण्याची गरज आहे. मला असं वाटतं की जी शाळा मुलांना दणकट बनवते, खंबीर बनवते, समस्यांना तोंड द्यायला शिकवते, मजबूत बनवते, शरीरानं, मनानं, बुद्धीनं, सर्वार्थानं मजबूत बनवते, ते खरं सर्वांगीण शिक्षण. आणि हे सर्वांगीण शिक्षण देणारी शाळा अर्थात क्रमणबाग. मुलांना राग फार पटकन येतो, पटकन राग येतो. आणि विशेष करून मधल्या सुट्टी झाली आणि मुलं वर्गात पळत सुटली की पहिलं ढकलणं पुढच्याला आणि पळत जाणे. एकदा डोक्यात असं आलं की यांचा राग कशा प्रकारे शांत करता येईल. राग तर असतोच. मी आमच्या शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकांना सांगितलं, तुमच्याकडे बॉक्सिंग किट आहेत का? बॉक्सिंग किट आहेत की? किती आहेत? 10 तरी आहेत. बरं मग सर काय करायचं आहे? ती 10 बॉक्सिंगची किट व्हरांड्यामध्ये लावायची. त्याने काय होणार आहे? लावा हो, करून बघू. प्रयोग ही गोष्ट अशी असते किंवा उपक्रम ही गोष्ट अशी असते की जी करून बघायची असते. यशस्वी झाली तर ठीक, नाही झाली तर बाजूला केली, एवढं काय त्याच्यात. पण करून बघणं हे खूप
महत्त्वाचं असतं. शिक्षण क्षेत्रामध्ये असे वेगवेगळे प्रयोग करावे लागतात. प्रयोगशील शाळा असली पाहिजे. आपली रमणबाग तशीच आहे, प्रयोगशील शाळा. बॉक्सिंग किट लावली होती. मुलं पळत आली, त्यांनी ते बघितलं आणि जाता येता प्रत्येकजण ठॅक 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 सगळा राग त्या बॉक्सिंग किटवर काढायचे. मनात मी म्हणत होतो, अरे वा, छान दंड तयार होईल. दुसऱ्या दिवशी मुलांच्या मध्ये प्रतिभा आणखीन जागृत झाली. हाताने नाही मारायचं, डोक्याने डोक्याने. आणि मी ते दृश्य बघत होतो की वरांड्यामध्ये असे बॉक्सिंग किट लावले आणि मुलं जाताना डोक्याने त्या बॉक्सिंग किटला धक्का मारतायत. छान, डोकं मजबूत होईल. शाळेचं ऑफिस एका वर्गामध्ये भरायचं. नंतर शाळेची गरज जशी वाढत गेली तसं त्या ऑफिसचं रूपांतर वर्गामध्ये गेलं. पण तरी ते जुन्या पद्धतीचे माळे, बंदिस्त असं सगळं होतं. त्या वर्गामध्ये एक वर्ग भरायचा. बाईंचा तास होता. बाई शिकवायला लागल्या आणि त्या माळ्यावरनं आवाज यायला लागले, म्याव म्याव. मुलांचं सगळं लक्ष वर. बाईंनी एकदा दुर्लक्ष केलं, शिकवायला सुरुवात केली. पुन्हा आपला आवाज येतोच आहे, म्याव म्याव. बाई चिडल्या. त्या म्हणल्या, अरे काय मांजर आपल्या वर्गात आली आहे? सगळ्या मुलांनी वर माळ्याकडे बघितलं. आता ते मांजर खाली काढायचं कसं? वरच्या माळ्यावरनं खाली वर्गात केवढी गडबड होईल. शेवटी बाई वर्गाच्या बाहेर गेल्या. शिपायाला सांगितलं, सेवकाला सांगितलं, त्या वर्गामध्ये वरच्या माळ्यावर मांजर आहे, ते शिकवताना त्रास देतं, खाली काढा. तो शिपाई आतमध्ये गेला आणि हसत हसत बाहेर आला. म्हणाला, बाई, वर माळ्यावर मांजर नाहीये, एक मुलगा बसलाय वर आणि तो वरनं आवाज काढतो सारखा, म्याव म्याव. आपल्या शाळेचं लौकिक म्हणजे शिस्त. शिस्तीला पर्याय नाही, तडजोड तर बिलकुल नाही. मला आठवतंय, पावसाळ्याचे दिवस होते. गणवेश आवश्यक, सॉक्स, बूट पाहिजेतच. गणवेश असेल नाही तर पदवेश असेल, त्याच्या मागे सुद्धा काहीतरी एक नक्की उद्देश असतो. बूट घातल्यानंतर एक रुबाबदार चालणं मुलं शिकत असतात. होय, चालावं कसं हे सुद्धा शिकवावं लागतं. नाही तर आपण रस्त्याने बघतो ना, अनेक जण चालतातच की, पण आपला विद्यार्थी वेगळा चालतो, कारण तो रुबाबदार चालतो. तासेवर बूट, सॉक्स अगदी आवश्यक. पण त्या दिवशी काय झालं होतं, खूप पाऊस पडला. अनेक वर्गांमधली मुलं भिजली होती. रेनकोट नव्हता आणला, कारण पाऊस अचानक आला होता. नेहमीप्रमाणे वेळापत्रकानुसार पहिला तास या विषयाचा सुरू झाला, परिपाठ सुरू झाला. आणि त्या दिवशी आपण परिपाठ कसा घेतला आठवतंय? माझ्या लक्षात आहे. परिपाठामध्ये माईकवरनं आपण सांगितलं, आज मी सांगतो अशी कृती सगळ्यांनी करायची. माईकवरनं सांगितलं आणि स्टेजवरनं मी दिसत होतो मुलांना. आज प्रार्थना नाही, आज परिपाठ कसा मी सांगतो असं करायचं. 1 2 3 4 5. सॉक्स काढून ठेवा. काही जणांना वाटेल नियम मोडला, पण नियम ही गोष्ट सोयीसाठी असते, हिताची असते. सगळ्यात महत्त्वाचं, नियम हे हिताचेच असतात. ते
गरजेनुसार बदलावी लागतात. पाऊस आला तरी मी ओले कपडे घालून अंगावर बसणार. हट्ट नसावा, आग्रह असावा. दुराग्रह तर बिलकुल नको. दिवसभर मुलांनी ते ओले सॉक्स पायात घालून बसायचं का? यात कोणती शिस्त आहे? शिस्त पाहिजे, नक्की पाहिजे, पण अशी शिस्त नाही. आपल्या शाळेमध्ये शहाणेबाई होत्या, क्षिप्रा शहाणे त्यांचं नाव. त्यांच्याशी मी एकदा विषय बोललो की बाई, नियम आणि शिस्त याविषयी काहीतरी नाटक आम्हाला लिहून द्या ना. यावर्षी आम्हाला ते नाटक बसवायचं आहे. आणि शहाणेबाईंनी नाटक लिहिलं आणि आपण ते बसवलं. खूप गाजलं ते नाटक. त्या नाटकाचं वर्डिंग असं होतं, नाटकाचं नावच ते, 4 दिवस शिस्तीचे शिस्तीचे शिस्तीचे, बाकी सारे मस्तीचे मस्तीचे मस्तीचे. मुलं काय वात्रट, त्यांनी त्याच्यात बदल केला आणि म्हणायला लागली 4 दिवस मस्तीचे, बाकी सारे शिस्तीचे. खरंच शाळेतनं बाहेर पडल्यानंतर सुद्धा मुलांना शिस्त पाहिजेच. कारण ती शिस्तीची परंपरा घेऊन आपण जगामध्ये फिरत असतो. पण मी तुम्हाला आता नक्की विचारीन की शिस्त किती टोकाची असावी आणि असावी का? मी एका लग्न समारंभामध्ये गेलो होतो. छान वातावरण, नवरदेव नवरी सगळे आप्तेष्ट जमा झाले होते. मंगल वातावरण. आणि मंगलाष्टका सुरू झाल्या. तदेव लग्न, लग्न पार पडलं, आंतरपाठ दूर झाला. आणि तेवढ्यामध्ये त्याचे जे मित्र होते त्या मित्रांनी त्याच्या पुढे पेढा धरला. पेढा. तो म्हणला नाही. का? माझा डाएट आहे, डाएट, मी पेढा खाणार नाही. अनेकांनी खूप आग्रह करून बघितला, अरे तो डाएट केव्हाही तुला सांभाळता येईल. एक पेढा खाल्ल्यामुळे काय होणार आहे? खा ना. एवढा आनंद आहे, सगळेजण आनंदात आहेत. ती नवरी सुद्धा म्हणतीये पेढा खा. नाही, नाही म्हणजे नाही. नियम म्हणजे नियम. माझा नियम आहे, मी शुगर असलेला पदार्थ खाणार नाही. मला सांगा, नियम म्हणजे नियम, पण काही भावनांचा विचार करणार की नाही? का हा दुराग्रह ठेवणार? समजा एका तराजूमध्ये माझं डाएट, माझं हेल्थ असं ठेवलं आणि दुसऱ्या तराजूमध्ये या सगळ्यांच्या भावना ठेवल्या, तर कोणतं पारडं जड होईल? मी एवढ्या सगळ्यांच्या भावना दुखावणार, त्यांच्या आनंदावर विरजण घालणार. आणि का? तर माझं डाएट आहे म्हणून. नियम असे असतात का? असे असावेत का? नियम थोडेसे फ्लेक्झिबल असलेच पाहिजेत. नियम थोडेसे फ्लेक्झिबल असलेच पाहिजेत की ज्यामध्ये मोठा भाग हा समुदायाच्या, नातलगांच्या भावनांचा असला पाहिजे. वास्तविक असं करता आलं असतं ना हो त्या मुलाला, की ठीक आहे तुम्ही म्हणताय ना, मी थोडासा घेईन बरं का. किती बरं वाटलं असतं सगळ्यांना. किंवा नंतरच्या जेवणामधल्या पदार्थामध्ये मी काही गोड पदार्थ थोडेसे वर्ज केले असते ना, करता आलं असतं ना, काही वेगळा मार्ग सुचला असता ना. पण कठोर नियमांचं पालन म्हणजे आदर्श नाही. नियम हे सोयीसाठीच असतात. सध्या सगळीकडे फिटनेस फंडा हा चालू आहे. अगदी चांगला आहे बरं का. डाएट, कंट्रोल. आणि त्या डाएटच्या फंड्यामध्ये सुद्धा अनेकांचे वेगळे विचार आहेत. कोण म्हणतं सारखं खा, थोडं थोडं खा. कोण म्हणतं दिवसातून 2दाच खा.
आणि कोण म्हणतं फक्त फळं खा, कोण म्हणतं कार्बोहायड्रेट बिलकुल नाही. असंख्य प्रकारचे विचार चालू असतात. एक जण ओळखीचे होते, त्या दिवशी उपवास होता, एकादशी, खायचं नाही. पण त्या दिवशी त्यांची शुगर एकदम लो झाली आणि अशी एक वेळ आली की त्यांना चक्कर यायला लागली. लोकांनी सांगितलं त्यांना, तुम्ही काहीतरी खाल्लं पाहिजे, थोडीशी तरी साखर पोटामध्ये गेली पाहिजे. नाही, माझा उपवास आहे. तो परमेश्वर काय म्हणेल, नावं ठेवेल मला. परमेश्वर तुम्हाला तेव्हा कसं नावं ठेवेल, उलट परमेश्वर तुमच्यावर रागवेल की अरे तुम्ही आरोग्य सांभाळा. उपवास म्हणजे असा नाही की शरीराचे हाल झाले तरी चालतील, पण नियम पाळले पाहिजेत, असं नाही असतं का मग? हे सगळे नियम, उपवास, व्रत, वैकल्य खूप छान आहेत, आरोग्यासाठीच आहेत आणि खरंच आरोग्यासाठीच आहेत. पण आरोग्य जर आपलं ढासळत असेल यामुळे, तर थोडासा बदल करायला काय हरकत आहे? शिस्त आणि नियम पाळणारा सगळ्यात श्रेष्ठ कोण? निसर्ग. वेळच्या वेळी पाऊस पडतो, वेळच्या वेळी ते ऋतू येतात, सगळं वेळच्या वेळी असतं. सर्व नियम पाळणारा आदर्श म्हणजे निसर्ग आहे. पण तो सुद्धा कधी कधी थोडासा बदल करतो ना. आणि म्हणूनच त्या निसर्गाला सुद्धा सांगावं लागतं, पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी, देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी. तर आपल्याला सर्वजण हेच शिकवतात, शिस्त आवश्यक, पण ती गरजेनुसार थोडीशी फ्लेक्झिबल असली पाहिजे. गरजेनुसार, उपयुक्ततेनुसार, स्वतःसाठी आणि प्रामुख्याने समाजासाठी हे बदल करावे लागतील. बदल हा आयुष्यातला एक महत्त्वाचा घटक आहे, फक्त तो योग्य दिशेने असला पाहिजे.